याला शॉट नको हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण म्हणताय आम्ही सगळे हसतोय कारण घेऊन आलाय तुम्ही आमचा आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या. म्हणजे फुकटची प्रत्येकाला आवड असते बघा ना. फ्री कुठे काय फ्री मिळते का, ही ऑफर मिळते का, सगळ्यांचं लक्ष असतं. कारण कसं आहे, फ्रीचा जमाना आहे आजकाल. प्रत्येक गोष्टीवरती काही ना काहीतरी फ्री मिळतं. ही चांगली गोष्ट आहे, पण काय काय गोष्टींवर अशा गोष्टी फ्री देतात ना, त्याचं लॉजिकच मला आतापर्यंत कळलेलं नाही. परवा दिवशी मी पेपरामध्ये एक ऍड बघितली, धुण्याच्या साबणावरती दात घासायचा ब्रश फ्री. काय संबंध आहे का एकमेकांचा मला सांगा ना. धुण्याच्या साबणाने आपण दात घासू शकतो ना, दात घासाच्या ब्रशने आपण धुणं धुवू शकतो. पण असतात अशा ऑफर बाबा, लोकांना आवडतात. बायकांना या ऑफर इतक्या आवडतात की मॉलमध्ये 5 रुपये किलो टोमॅटो स्वस्त मिळतो म्हणून 50 रुपयाची रिक्षा करून त्या मॉलमध्ये जातात. काय ऑफर आहे ना. आमच्या शेजारचे एक काका आहेत, त्यांना तर प्रत्येक ठिकाणी ऑफर शोधायची पद्धत की कशावर काही फ्री आहे का, याच्यावर काही 50% सूट आहे का. मागच्या महिन्यात ते बाबा म्हणत होते, बाबा हॉस्पिटलमध्ये गेले, बिल पे करताना डॉक्टरला विचारतात बिल मी पे करणार पण काय ऑफर आहे का. हो म्हणाले, तुमच्यासाठी स्पेशल ऑफर आहे का, एकावर फ्री आहे. देऊ का, जुळं झालंय म्हणाले तुम्हाला. कुठली ऑफर कशी गळ्यात पडेल काही सांगता येत नाही मंडळी. पण आज या मंचाच्या माध्यमातून एक आगळी वेगळी ऑफर मी तुम्हाला देणार आहे. एकाच तिकीटात आम्ही 4 नाटकांचे प्रयोग तुम्हाला दाखवणार आहोत. काय म्हणता, ही विशेष ऑफर आहे ना. नाही, अख्खं नाटक नाही दाखवणार आहोत, पण आत्ता रंगभूमीवर गाजत असलेल्या 4 विशेष नाटकातले दिग्गज सुपरस्टार कलाकार या मंचावरती येणार आहेत. तेव्हा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी. तर मंडळी, मी सुरुवात करणार आहे एका अशा नाटकापासून ज्या नाटकाचं नावच मला फार आवडतं. कारण या मंचावरती खूप काही गोष्टी कळत नकळत होत असतात. आम्हाला कळतच नाही नकळतपणे आम्ही काय करून जातो. पण अशाच नावाचं एक नाटक सुद्धा सध्या रंगभूमीवरती आलेलं आहे आणि ज्याची खूप जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे. नाटकाचं नाव आहे कळत नकळत. आणि या नाटकाच्या निमित्तानं 2 दिग्गज कलाकार आज आमच्या कॅफेमध्ये कॉफी प्यायला येणार आहेत. सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करतो अशा एका आमच्या कलाकार मित्राला. मित्र यासाठी म्हणतो कारण तो आला की तो सगळ्यांचा मित्र होऊन जातो आणि जिथे जिथे तो जातो सगळ्या एनर्जीचा सोर्स आपल्या बरोबरच घेऊन जातो. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो संजय खापरे यांचं. थांबायचं नाही कडे, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. असं आहे ना. बदल खूप मला आवडलेला आहे संजय तुमच्यातला. असं राहण्यासारखं काही नाहीये. फार आनंद मला झाला की या कॅफेमध्ये आज संजय खापरे आलेले आहेत. कसं वाटतं तुम्हाला आमच्या या कॅफेत येऊन? नाही, उत्तम. नेहमीच आम्ही कार्यक्रम बघत आलोय आणि या नाटकाच्या निमित्तानं का होईना मला इथे येता आलं आणि आपल्या या मित्राशी पुन्हा एकदा हितगुज करता येणार याच्यासारखा आनंद नाही दुसरा काही. मला नाटकाकडेच यायचंय. कळत नकळत नावाचं नाटक आणि खूप सध्या चर्चा चालली आहे या नाटकाविषयी सगळीकडे. तर आमच्या रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय सगळ्यांना की नक्की काय आहे कळत नकळत मध्ये. नाटकाचा विषय जो आहे तो फार काही बौद्धिक नाहीये. दर 10 घरांपैकी 5 घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. मेंटली चॅलेंज एखादं चाइल्ड एका घरामध्ये असतं आणि मग त्यामागे कुटुंबाची कशी परवड होते, त्यामागे गेल्यानंतर म्हणजे त्या अशा मुलाची आपण अति काळजी करतो आणि त्याला अधिक हँडिकॅप करतो. म्हणजे अति काळजी करणं हे सुद्धा किती धोकादायक आहे. आणि अशा मुलाच्या बाबतीत आपण एक ठोस पाऊल उचलायला पाहिजे, काहीतरी प्रॅक्टिकल पाऊल उचलायला पाहिजे की जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल. तर मला असं वाटतं की एक प्रॅक्टिकल विचार देणारं हे नाटक आहे असं मला वाटतं. यातला मी विश्वास नावाचं एक कॅरेक्टर करतोय, जो एका मेंटली चॅलेंज मुलाचा लहान भाऊ आहे. अच्छा. तो वयानं खरं तर मोठा आहे पण दिसताना तो लहान वाटतो. त्या भावासाठी मी आयुष्य माझं वेचलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी मला काय करता येईल. मी माझा संसार उभा करू शकत नाही कारण मी जर माझ्या घरात जर एखादी मुलगी आली ती त्याला ॲक्सेप्ट करू शकेल का. तर अशी काही मंडळी आहेत ना की तो स्वतःचा संसाराचा विचार करू शकत नाही, स्वतःचं स्वप्न काही बघू शकत नाही. मला जे काय आयुष्य वेचायचं आहे ते फक्त हे माझ्या भावासाठी. अशी काही मंडळी आहेत. अशा माणसांना मी रिप्रेझेंट करतोय. त्या बात नाटकाविषयी खूप मला चर्चा करायची आहे. संजय, मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या संजय यांच्यासाठी. आता याच नाटकातल्या एका अभिनेत्रीला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खूप सुंदर दिसणारी, खूप सुंदर अभिनय करणारी. मुली आल्या की मी जरा असं वापरतो विशेषण, सॉरी. तर अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो मीनल बाळ यांचं. कळत नकळत बद्दल मी संजयकडून जाणून घेतलं. खूप आगळा वेगळा विषय आहे, याच्याविषयी आणखीन मला गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी आत्ता तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा.
या नाटकानंतर आता मी वळतोय पुढच्या नाटकाकडे. तर या मंचावरती मी आता बेगम मेमरी आठवण गुलाम या नाटकातल्या कलाकारांना आमंत्रित करणार आहे. सुरुवातीलाच या मंचावरती मी आमंत्रित करतो निखिल रत्नबारकी यांना. सर, अतिशय मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला हा आहे की ह्या नाटकाचं नाव मी सकाळपासून म्हणजे लक्षात ठेवायचा प्रयत्न करतोय, बेगम मेमरी आठवण गुलाम. बरोबर बोललो ना सर? बरोबर आहे. काय अर्थ आहे सर या नावातून? काय बेगम मेमरी आठवण गुलाम या नावातच या नाटकाची कॉन्सेप्ट पण आहे. सपोज आपल्याला चांगल्या आठवणींचा फारसा त्रास होत नाही, पण वाईट आठवणी जर असतील आणि त्या जर घालवायच्या असतील, इरेज करायच्या असतील तुमच्या मेंदूतनं, आणि त्याचा जर काही सोपा आणि छान मार्ग तुम्हाला मिळाला तर सगळ्यांना आनंद होईल की नाही. तर तो विनोदी मार्ग मी या नाटकातनं सांगितलेला आहे. कुठल्या वाईट आठवणी, असं सगळ्यांना थोडंसं झालं, कुठल्या वाईट आठवणी घालवायला? प्रेमभंग झालेले असतात, अच्छा. कोणा तरुण लोक इथे आहेत, खूप काय काय परीक्षेत वाईट मार्क पडलेले असतात, कॉपी केलेली असते, गिल्ट असतो, बऱ्याच गोष्टी असतात ज्या काढायच्या असतात आठवणीतनं, पण त्या निघत नाहीत. बऱ्याचदा त्या आठवतात आणि माझा त्याचा त्रास होतो. अच्छा, अशा आठवणी कशा इरेज करायच्या याचं एक सोल्युशन तुम्ही या नाटकामध्ये दिलेलं आहे. विनोदी पद्धतीने विनोदी एक सोल्युशन दिलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या पुरुषांना बायकोचा त्रास होतो, ज्यांना टेन्शन येतं की हे कसं काय इरेज करावं, ते लोक फार येतील ना नाटक बघायला. मग सर? हो, अगदी. मला तर वाटतं ज्यांना लग्न करायचंय तेही लोक येतील आणि ज्यांचं लग्न झालंय तेही येतील. मी आता तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा सर. एक कॉन्सेप्ट सांगितली सरांनी आता की एखादी गोष्ट जर त्रास देत असेल, डोक्यामध्ये राहत असेल, तर ती इरेज कशी करायची. आणि या नाटकामध्ये हे जे संशोधन केलेलं आहे एका शास्त्रज्ञानं, त्या शास्त्रज्ञाला आता मी या मंचावरती आमंत्रित करतो, जो आमचा खूप चांगला मित्र आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो संकर्षण कराडे यांचं. संकर्षण, पण तू आल्यामुळे खूप बदल झाले बघितलं. ऑडियन्स मध्ये खूप चांगल्या मुली आल्यात आज. नेहमीच येतात, पण विशेष संकर्षण असं म्हणून काही मुली. तुम्ही का नव्हतात फुबाई पूजा पर्वाला? मी जिंकलो असतो. अजून एनर्जीने काम केलं असतं मी. चांगल्या मुली येत होते म्हणून तो हारला. तेवढं लक्षात ठेव. सगळं लक्ष तिकडे असायचं तुझं. हे लक्षात भारत आणि सागर कधी बाजी मारून गेले तुला कळलंच नाही. असं झालं. या नाटकाच्या निमित्तानं तू शास्त्रज्ञ झालायस असं आम्ही ऐकतोय. नाही, मी फक्त शास्त्रज्ञ नाही झालोय. मी या नाटकात 3 भूमिका करतोय. आणि जेव्हा हे नाटक पहिल्यांदा माझ्याकडे निखिल दादांनी मला सांगितलं की तुला या नाटकात काम करायला आवडेल का, मला आवडलंच होतं नाटक. तेव्हा मी फक्त 2 रोल्स करणार होतो. एक त्यातला डॉक्टर नवरंगे जो शास्त्रज्ञ आहे, आणि एक त्याचा मित्र जो ज्याचं नाव मोहन आहे. पण मग नंतर असं झालं की मी सहज धाडस केलं निखिल दादाला विचारण्याचं की अरे निखिल दादा, मी हे तिसरंही पात्र करू का? ते जरा अवघड आहे करायला. आता ते काय आहे ते आम्ही एखादा प्रवेश करू, त्याच्यातनं कळेल, किंवा तू जेव्हा नाटक पाहिलं असेल तेव्हाही कळेल. तुमच्या नाटकातल्या सगळ्या मेमरीज मला साठवून घ्यायच्यात. मी आत्तापुरती विनंती करतो संकर्षण, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या संकर्षणसाठी. यानंतर याच नाटकातल्या आणखीन एका व्यक्तिरेखेला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. खरं तर त्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा निखिलजींच्या सौ आहेत. मला अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करावं असं वाटतंय भक्ती रत्नबारकी यांना. निखिलजींनी मगाशीच सांगितलं की काही आठवणी असतात त्या इरेज करण्यासाठी वगैरे याच्यामध्ये सोल्युशन दिलेलं आहे. तुमचं काय मत आहे याच्यावरती? या नाटकातली बेगम म्हणजे मी आहे. ओहो. आणि तो माझा गुलाम आहे. तर या आठवणी म्हणजे की त्याच्यामध्ये या आठवणी म्हणजे नवरा बायकोच्या खऱ्या आयुष्यात नाही, अजिबात नाही. वैयक्तिक आयुष्यात कसं आहे? नाही, अजिबात नाही. निखिल भक्तीचा गुलाम आहे. नाही. संकर्षण कराडे यांनी एक विधानच करून टाकलं सर. सिच्युएशन वर डिपेंड असतं ते. हा, सिच्युएशन एवढं मान्य आहे मला की काही परिस्थिती अशा असतात की ज्याच्यामध्ये निखिल दादा सपशेल गुलाम असतो, पण काही परिस्थितींमध्ये मात्र तो सपशेल राजा असतो. या नाटकासाठी आत्तापासूनच मनापासून शुभेच्छा. आणि आता मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या मॅम साठी. थँक्यू. आता मी वळणार आहे आमच्या आजच्या भागातल्या तिसऱ्या नाटकाकडे, ज्या नाटकाचं नाव सुद्धा आमच्याच थोडंसं कार्यक्रमाशी रिलेटेड आहे, कारण हा कार्यक्रम बघताना सगळेजण खूप एन्जॉय करतात. आणि अशाच नावाचं एक नाटक आलेलं आहे, चल थोडं एन्जॉय करू. आणि या नाटकाच्या निमित्तानं आज अनेक दिग्गज कलाकार पुन्हा एकदा या मंचावरती मला बोलवताना अतिशय आनंद होतोय. मी सुरुवात करणार आहे अशा एका कलाकारापासून ज्यांच्या अभिनयाचे आपण सगळेजण फॅन तर आहोतच, पण मराठी रंगभूमीशी हा अभिनेता अजूनही तितकाच एकनिष्ठ आहे. सतीश पुळेकर यांचं अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो. सर, मनापासून स्वागत.
थँक्यू. आणि आल्या आल्याच एक कॉम्प्लिमेंट देतो सर या मंचातर्फे, तुम्ही खूप हँडसम दिसताय आज. थँक्यू. असं म्हणतात की स्त्रीला आपलं वय विचारू नये, पुरुषांना विचारलं तर चालतं असं आपल्याकडे थोडंसं म्हटलं जातं, पण मी वय नाही विचारणार. मला एवढंच विचारायचं की जसे तुम्ही पूर्वी दिसत होतात तसेच आत्ताही छान दिसताय, हँडसम दिसताय. काय याचं राज काय सर? कदाचित असं असेल की घरचं जरा जास्ती जेवत असेल मी. म्हणजे माझी बायको छान छान करते त्याच्यामुळे असेल कदाचित. आणि काही नाही, बाकी काही नाही. एक्सरसाइज वगैरे करणं हे रेग्युलर आहे माझं, बस. आणि आमचं इन्स्पिरेशन पण हेच आहेत. क्या बात. हा सर. हो, म्हणजे काय, यांचा फिटनेस बघूनच आम्ही आणि टिप्स घेतलेल्या आहेत, त्यामुळे जरा त्याचा फायदा आम्हाला पुढे भविष्यात झालाच. नवीन नाटक तुमचं आलेलं आहे, चल थोडं एन्जॉय करू. या नाटकाबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. हे नाटक लाईट कॉमेडी आहे आणि एक अशा पद्धतीची कदाचित नाटकं आधी होऊन गेलेली असतील. म्हणजे एक नवरा बायको, एक बॉस आणि तो सेक्रेटरीच्या प्रेमात पडणं, हे जे आहे हे या सगळ्या नाटकात आहे. पण जो गोंधळ आहे तो मला असं वाटतं मी इथे सांगावा की न सांगावा. मला असं वाटतं लोकांनी म्हणजे प्रेक्षकांनी ते पाहणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी काही फार सांगत नाही आहे. पण खूप गोंधळ आहे त्याच्यात. म्हणजे त्या सेक्रेटरीला असं वाटतं की मी तिच्या प्रेमात आहे, मला असं वाटतं की ती माझ्या प्रेमात आहे. त्याप्रमाणे कदाचित माझ्या बायकोला हा संशय येत असतो. त्याच्यानंतर तिचा प्रियकर तिकडे येतो आणि मला असं वाटतं की माझी बायको त्याच्या प्रेमात आहे. असं सगळं बरंच गोंधळ आहे त्याच्यात. प्रेक्षक नक्की एन्जॉय करतील. पण हा सगळा जरी गोंधळ असला आणि कोण कोणाच्या प्रेमात आहे हे जरी माहित नसलं तरी एक गोष्ट आम्हाला माहिती की प्रेक्षक तुमच्या खूप प्रेमात आहेत सर, आणि त्याचा प्रत्यय आज आलेलाच आहे. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा, आपण खूप साऱ्या गप्पा मारूया सर. जोरदार टाळ्या सतीश सरांसाठी. तर आता या मंचावरती मी याच नाटकातल्या आणखीन एका अभिनेत्रीला या मंचावरती आमंत्रित करतो. त्या सुद्धा अशाच आहेत, आल्या की सगळं वातावरण प्रसन्न करून टाकतात. अतिशय मनापासून मी या मंचावरती स्वागत करतो चिन्मयी सुमित यांचं. चिन्मयी मॅम, अतिशय मनापासून या कॅफेमध्ये तुमचं स्वागत. एक मिनिट, माझं थोडं ऑब्जेक्शन आहे. काय? तू असं म्हणाला होतास की अशा सुंदर मुली वगैरे येणार असल्या की तुला खूप कसं तरी असं म्हणजे खूप तू एक्साइट होतोस आणि मग तू त्यांचं खूप कौतुक करतोस. मी आपलं येणार तर नुसतं प्रसन्न वातावरण. मनात खूप आहे माझ्या, बोलू नाही शकत. बोल बिंदास, सतत- मला खूप बरं वाटेल. सतत भीती आहे. यांचे हे जे घरी बसलेत ना, तो सुमित मला कधी रागवन. खूप टेन्शन आहे. ते घरी बसले तर मी त्यांना रागवन, मी त्यांना शूटिंगला पाठवलंय. मॅम, खूप मनापासून मी स्वागत करतो तुमचं. मला या नाटकातल्या तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल आणि अनुभवाबद्दल जाणून घ्यायचंय. माझ्या अनुभवाबद्दल सांगायचं तर खूप जण असं म्हणतात की मी लहानपणी एक स्वप्न पाहिलं होतं किंवा मी तरुणपणी एक स्वप्न बघितलं होतं आणि ते साकार झालं असं म्हणतात आणि त्यांना फार छान वाटतं. पण काही काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला असं वाटतं की स्वप्नात सुद्धा साकार होणार नाहीत, इतक्या तुम्हाला त्या दुर्लभ वाटतात. आणि तसं माझं एक स्वप्न होतं की मी सतीश पुळेकर यांच्याबरोबर कधीतरी स्टेज शेअर करावं, मी त्यांच्याबरोबर रंगभूमीवरती उभं राहावं. त्याच्यामुळे म्हणजे स्वप्न साकार होण्या पलीकडची गोष्ट आहे माझ्यासाठी. मला बोलताना पण काटा येतो अंगावरती. क्या बात है. कसं वाटतं आमच्या कॅफे देऊन? मला खूप छान वाटतं. म्हणजे बाहेरून बघताना मला सारखं असं वाटायचं की कधीतरी जायला मिळेल का. खरं सांगू का निलेश, मी नाटक करायला घेण्यामागचा उद्देशच हा होता की नाटकाचं हल्ली प्रमोशन टेलिव्हिजनवरून इतक्या सुंदर पद्धतीने इथून होतं, तर मला असं वाटलं की नाही, टेलिव्हिजन आणि नाटक हे इतकं छान कधी आत्तापर्यंत एकत्र आलंच नव्हतं. त्याच्यामुळे ह्या वर्षात जर मी नाटक केलं तर प्रमोट करायला कदाचित इथे यायला मिळेल, म्हणून मी नाटक केलं. या विचारासाठी एकदा जोरदार टाळ्या या कार्यक्रमाच्या दिग्दर्शकांसाठी झाल्या पाहिजेत. खरंच जो मीच आहे. तर मॅम, मला खूप सारे गप्पा मारायच्या तुमच्याबरोबर. व्हेरी मच. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या मॅमसाठी. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका कलाकाराला जो आमच्या सगळ्यांचा अतिशय चांगला मित्र आहे आणि त्यांच्या ज्या सौ आहेत त्यांना आपण काही दिवसांपूर्वीच या मंचावरती पाहिलेलं आहे, ज्यांना अतिशय प्रेमानं त्यांची बायको हबुडी असं संबोधत ते. सगळ्यांच्या लक्षात आलं मी कोणाबद्दल बोलतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात हेमंत ढोमे यांचं. आजचाच एपिसोड मी बघितला व्यवस्थित घरी बसून. हो, हा, त्यानंतर डायरेक्ट आज मी बोलतोय. नाही, पण माझ्या मनात तसं काही नाही हे म्हणतं. नाही नाही, मला माहिती आहे तिच्याच मनात आहे. या नाटकात तुमची काय व्यक्तिरेखा आहे? यात मी एक राजा
नावाचं कॅरेक्टर करतोय. कारण मी स्वतः राजबिंडा असल्यामुळे बहुतेक लेखकाला असं वाटलं की ते राजा आपण करूयात. त्यामुळे त्यांनी ते राजा करून मग शेवटी असं झालं की राजाला शेवटी राणीच मिळाली पाहिजे. म्हणून मग शर्वरीचं कॅरेक्टर त्यांनी राणी म्हणून हे केलं. अच्छा. आणि मग बाकी काही दिलीप, शैला वगैरे अशी काही नावं दिली. आणि ऐकते मी, बोल. आणि हा जो राजा आहे तो अत्यंत प्रेम करतो प्रेयसीवरती आणि त्याला आता काही करून लग्न करायचंय आणि त्यासाठी चालू असणारी त्याची धडपड या नाटकात आपल्याला बघायला मिळते. हेमंत, खूप साऱ्या गप्पा मारूयात. मी मनापासून या कॅफेत स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर हेमंतनी उल्लेख केला की मी या नाटकात राजा आहे आणि माझी एक राणी आहे. तर राणी या मंचावरती येणार म्हटल्यानंतर आजच्या एपिसोड पुरतं मी राजा होतो. चालेल ना तुला? काय आता एवढं केलंय, आता काय? अरे अरे ठीक आहे, आता काय? तर अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो राणीला, म्हणजेच शर्वरी लोहकरे यांना. मला खूप एक्सपेक्टेड होतं हे गाणं. आणि थँक्यू सो मच, कारण मी खूप वर्षानंतर पुन्हा एकदा झी मराठीवरती काम करते या शोच्या निमित्ताने. मी इथे आले, थँक्यू सो मच. मी या प्रोफेशनमध्ये पाऊल ठेवल्यानंतर आणि माझी सासू, मी सासरी पाऊल ठेवल्यानंतर जितक्या खुश झाल्या नसतील तितक्या त्या खुश झाल्या हे ऐकल्यानंतर की मी इथे येणार आहे. वा 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 वा, क्या बात आहे. तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. जोरदार टाळ्या शर्वरीसाठी. काय चुकून आलो दुसरे? अरे तू इथं कसं काय? तू इथं कसं आहे? आपलंच आहे घर. अरे हा. अरे अरे पाहुणे आले, बरं वाटलं. काय काय एवढे सगळे पाहुणे आलेले आहेत. पाहुणे यार किती. नाही नाही, काय काय कोणाकडे जायचं नाही. चांगले पप्पा खूप चांगले आहेत. मी जात नाही. ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत, त्यांच्या समोर काही नाही. नमस्कार, फक्त लांबून फक्त नमस्कार. नमस्कार बस. बाकी 1 2 3 4 5 6 7 अरे देवा, फक्त ना. अरे यांना ओळखतो मी. कोण आहे? हिंदी पिक्चर मध्ये काम करतात. बाजीगर मध्ये पाहिले. बाजीगर कोण? जॉनी लिव्हर. मस्त मस्त. अरे खरंच मस्त जॉनी लिव्हर आहेत का? अरे नाही, मी पाहिले पिक्चर. यांना पण ओळखतो. तू नको ना ओळखू, त्यांनी ओळख निर्माण केली आपली एक. ओळखतो ना मी. कोण? सर हा वीक घातलाय ना तुम्ही, पांढऱ्या केसाचा. केस कसंही घाला पण तुम्ही तरुणच वाटता. वा सर वा वा, मस्त काम. काय ऍक्टिंग, काय मस्त डान्स. हा खतरनाकच आहे. कोण आहे? डान्स. अरे टायगर श्रॉफ. तुम्ही वडिलांना पण घेऊन आला? कोण वडील? कोण? अरे अशोक श्रॉफ. आवाज काढा मेघाचे. त्याच्या काढा मेघ. मला याची आई व्हायचंय. यांना ओळखतो. काय आवाज. आहा, ग्रेट ग्रेट. कोण? उषा उत्तप्पा. रंबा. हो. एक प्रश्न विचारायचे त्यांना, तुम्ही गाताना धमकी का देता? कुठे धमकी देतात? अरे बघ ना, मैं नचू तुम नचो. धमकीच आहे ना ती. असं नका का. आज काय गजरे वगैरे काय नाही घातले तुम्ही? मला विचारायचं, गजरे बाजारातून घेऊन येता का इथंच उगवतात? त्या कार्यक्रमाला जातो त्याची प्रोडक्शन टीम देते, तुमच्याने दिले नाही. आताही गजरे आहेत, त्याला डाय केले फक्त. अरे बाबा, सिनियर, एकदम सिनियर. कोण आहेत त्या? ललिता पवार आहेत या. एकदम सगळं खुश आले. मी एकदम खुश आहे. आई शपथ, हा पण आला इथं. अरे काय काम करतो हा. अरे हा कशात? फुबाई फू मध्ये. नशीब आहे तुझं. हा ना. नशीब आहे. अरे माझी फॅमिली जाम फॅन आहे. ह्याचा ऍक्ट आला ना का माझ्या घरचे सगळे म्हणतात, हे पटापटा या जेवून घ्या, ह्याचा ऍक्ट होईपर्यंत घ्या जेवून.
त्याच्यानंतर चांगले ऐकते पटकन जेवून घ्या. एकदा तर लय धमाल केली. 10 पेक्षा 12 मार्क. काय 12 मार्क मिळवले. 10 पैकी 10 पैकी 12. अरे कडक ऍक्ट एकदम. आणि नेमकं ते एपिसोडला हा नव्हता. कुणी मिळवले? भारत आणि गणेशपुरे. काय तगडा काम. अरे धमाल ऍक्ट झाला. तू जायला नाही पाहिजे. ते जिंकले का माहितीये का? तू नव्हता म्हणून ते दोघं जिंकले. भारत आणि सागर. थँक्यू. तू टॅलेंट लपवतो म्हणून प्रॉब्लेम आहे याचा. यांना ओळखतो मी सगळ्यांना ओळखतो. ह्यांना कुठं पाहिलं. थांब वाटू दे जरा थांब जरा. अरे हा थिएटरला हे नाटक बघायला गेलो होतो. कळत न कळत. करेक्ट आहे. निदान तिथे तरी व्यवस्थित आलात तुम्ही. हा नाही ना पाहिलंय मी. प्रेक्षक आहेत त्या. बाजूलाच बसल्या होत्या. मग पडदा उघडला टाळ्या. इंटरव्हल झाला टाळ्या. संपलं नाटक टाळ्या. तिथंच राहता तुम्ही? हो. असं बाबा सलमान खानचा बॉडीगार्ड. शेरा म्हणायचं. नाही याचं नाव लाल शेर आहे. लाल शेरा. एक फोटो काढायचे मला. मोबाईल आहे तुमच्याकडे? पप्पा तुम्ही आणायचा तुमचा मोबाईल. नाही ना माझ्याकडे. एक असं असतं का? सेल्फी काढता. मला वाटलं हॅलो. हा कशी आहेस पप्पा? हा येतो घरी. जेवण बनवून ठेव. येतो. इकडे चाललंय जरा काम आहे. पप्पा काय फोन त्यांचा आहे. असू ना बायको माझी आहे ना. पण हॅलो. हा येतो चल. एक ना कॉमन गोष्ट आढळली आता इथे आपल्याकडे. निखिल खूप सुंदर अॅनिमेटर आहे. बरोबर? अॅनिमेटर नाही, इलस्ट्रेटर. सॉरी इलस्ट्रेटर. संजयची माझी पहिली ओळख. मी एका सिरियल मध्ये काम करत होते. एपिसोड कुठलं तरी रेशीम गाठी. तिथे हा आर्ट डिरेक्टर म्हणून होता. आणि तो ज्या तडफेनं काम करत होता आणि इतक्या सुंदर त्या सगळ्या गोष्टी होत्या तिकडे ज्या काही पद्धतीने तो करत होता. त्याने एक स्केच पण केलं होतं तिकडे. आणि सतीश भाई सुद्धा बेसिकली ते आर्टिस्ट आहेत. कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं हा एक समान धागा आहे आज इथे. जे स्कूल ऑफ आर्ट मधून सरांचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे सरांमध्ये कला तर पहिल्यापासूनच आहे. पण सगळ्यांचीच कला ती सुद्धा मला बघायची आहे. आणि घरात बसलेल्या सगळ्या व्यक्तींचं असं झालं असेल मग आम्हाला एखादी जर झलक बघायला मिळाली त्यांच्याकडून तर फार मजा येईल. तर माझी अशी विनंती आहे की विषय तर काय आम्ही देणार नाही आहोत. पण तुमच्या आवडीचं जर एखादं आम्हाला चित्र बघायला मिळालं इथे तर. चमक रही उमंग भरी ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. या कार्यक्रमाला साजेशी ही चित्र आहेत बघा ना. किती सुंदर सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहेत. म्हणजे मी सुरुवात करतो या चित्रापासून. सरांनी एक असा व्यक्ती दाखवलेला आहे ज्याला मला वाटतं कार्यक्रम बघून तो वेडा पिसा झाला की काय बोलू आणि काय नको याच्याला हवा येऊ द्यावर. तो इतका आनंदी झालाय की डोक्यावरती एक डेंग्यूचा डास बुम बुम करतोय तरी त्याला टेन्शन नाहीये. खरं सांगायचं तर ऍक्च्युली हे करत नाही काही आता. ब्रश फक्त दाढी करायला आणि दात घासायला, बाकी पण याचं अण्णा बहुतेक साळिंदेकर असेल बहुतेक. पण सर खूप मजा आली. आणि इतक्या दिवसांनी पुन्हा स्केच करून कसं वाटतंय? मी इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये कार्टून्स वगैरे करायचो पूर्वी, पण ते सगळं बंद केलेलं आहे आणि आता ह्या क्षेत्राकडे वळलेलो आहे. आणि निखिल रत्नबारकी यांनी बघा मस्त चित्र काढलेलं. म्हणजे चार्ली चॅप्लिनलाही टेन्शन आलं या कार्यक्रमात येऊन आपण काय विनोद करायचा आता इथे. टेन्शन आलं चार्ली चॅप्लिनला सुद्धा. इतका आवडतो कार्यक्रम त्यांना. पण निखिल सर अप्रतिम, क्या बात है. मी डिजिटल पेंटिंग्स पण करतो. आणि निखिल आमच्या सर्व नाटकांच्या जाहिराती निखिल. वा 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 वा. संजय सरांनी तर काय दाखवून दिलं की हिटलर खुश झालाय. नाही ऍक्च्युअली कसं झालं की मुक्काम पोस्ट बोंबलवाडी नावाचं एक नाटक आलं होतं परेश मोकाशी यांचं. त्यामध्ये हिटलरचं कॅरेक्टर होतं आणि ते जाहिरातीच्या माध्यमातून हिटलर खुश व्हा म्हणजे ज्याला ज्या वेळेला झी गौरव मिळाला होता त्या काळी
तेव्हा हे हिटलर खुशवाई आम्ही कॅच लाईन टाकून ते जरा लोकांपर्यंत पोहोचवलं होतं आणि ते लोकांना जास्त अपील झालं होतं म्हणून ते आजही तितकाच स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आहे. बरोबर, या कार्यक्रमात आले म्हणून तो ह्या कार्यक्रमात येणार होता. तेच मला पुढे बोलायचं होतं की हिटलर सुद्धा इथे येऊन खुश झालेला आहे आणि आम्ही सगळे खूप खुश झालो कारण ही आगळी वेगळी कला आम्हाला बघायला मिळाली. जोरदार टाळ्या तिघांसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आमचा हा रंगमंच असा इथे कधी कुणाला काय सरप्राईज मिळेल काही सांगता येत नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला हे सरप्राईज दिलं आज. पण कसं आहे, आम्ही काहीतरी सरप्राईज देणं लागतं ना. तुम्ही मगाशी म्हणालात की सुमित सरांना तुम्ही पाठवलेलं आहे शूटिंगला वगैरे, पण आम्ही असं ठरवलं की तुम्हाला सरप्राईज देऊनच टाकावं बाबा, कारण असं कधीच होऊ शकत नाही की इथे जर एखादी व्यक्ती आली आणि जोडी जर आवडीचीच असेल रसिक प्रेक्षकांना आणि त्यांच्या ह्यांना जर नाही आम्ही बोलवलं तर आमचा कार्यक्रम कसला. जरा उजवीकडे बघा ना वरती. सुमित राघवन यांच्यासाठी सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को. सजाऊंगा लुट कर भी तेरे बदन की डाली को, लहू जिगर का दूंगा हंसी लबों की लाली को. है वफा क्या इस जहां को, एक दिन दिखला दूंगा मैं दीवाना. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल न जाना सनम. है वफा क्या इस जहां को, एक दिन दिखला दूंगा मैं दीवाना. चुरा लिया. माझ्या गाण्याला आणि छान लिपसिंग केलंय. चिन्मयी, पण तुम्हाला माहिती होतं सर येणार आहेत? अजिबातच नाही. म्हणजे मला अशी कुणकुण जरी ऐकू आली असते तरी मीच म्हटलं, कारण मी सांगितलं ना मी घरी ठेवतच नाही त्याला. कुठून येणार तो विचार. सुमित सर, एका नाटकात सुद्धा तुम्ही दोघे एकत्र काम करताय, लेकुरे उदंड झाली, मग त्याबद्दल सुद्धा मला जाणून घ्यायचंय. बरीच वर्ष मध्ये असा एक काळ गेला की जेव्हा मी मराठी रंगभूमीपासून थोडा लांब गेलो. मला चांगलं आठवतंय सतीश बरोबरचं माझं शेवटचं नाटक सख्खे शेजारी. त्याच्यानंतर जवळजवळ एक 15-16 वर्ष झाली की एखादं म्हणजे त्याच्यानंतर हिंदी सिरियल्समध्ये व्यस्त झालो, पण पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळायचं होतं आणि नेहमीच घरात लोकसत्ता येतो त्यामुळे नेहमीच्या जाहिराती बघायचो. तेव्हा असं वाटायचं अरे आपली परत एकदा जाहिरात दिसली पाहिजे. आणि तेव्हा मग लेकुरीची कल्पना चिन्मयीच्याच डोक्यात आली, कारण म्हणाली की इतका सुंदर रोल, काय म्हणू त्याला, अनसेल्फिशली एक नटी जेव्हा असं एका नटाला सांगते, नॉट बिकॉज शी इज माय वाईफ, माझी बायको आहे म्हणून नाही, पण मला असं वाटतं की हे पण एक यासाठी चिन्मयीची मी पाठ इथे थोपटतो की ती म्हणाली की सुमित हा तुझा रोल आहे आणि हे तू करावंस आणि मला फक्त त्याच्यामध्ये मी तुझ्या बरोबर असेन, कारण मला तुझ्याबरोबर नाटकात काम करायचं आहे. बरीच वर्ष झालीत आपल्याला एकत्र काम करून. 94 साली आम्ही बॉम्बे मेरी जान केलं, त्याच्यानंतर 20 वर्ष झाली होती. तर चिन्मयीचा हाच एक म्युझिकल करावं, एक संगीताचा आत्मा असले ज्याच्यात असेल काही असं नाटक करावं असं माझ्या मनात खूप होतं आणि लेकुरेसारखं दुसरं काही नव्हतंच माझ्या नजरेसमोर. काय नाही, इकडे बरीच मंडळी बसलेली आहेत, पण त्यातली एक विशेषता अशी पण आहे, चित्रकार आहेत हे आपण बघितलं, पण ऍड मध्ये काम करणारी मंडळी आहेत इकडे बरीचशी. आमच्याकडे सुद्धा एक डिरेक्टर आहेत सर, या गावातच राहतात आणि ते सुद्धा ऍड बनवतात म्हणे. नमस्कार 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 मंडळी. अरे सर, ऍड के बादशाह लोग यहाँ पर. सर म्हणजे तुमच्याकडे बघून ना मला प्रेरणा आली, म्हणजे ऍड एक करूनच टाकू सर. म्हणजे बघा, जे काय काय लोक टेलिसोप करतात, सिरियल करतात, दिवस रात्र मेहनत करतात आणि हे
30 सेकंदाचं काम करतात सगळा पैसा खचाखच भरून आपला सर म्हणजे म्हणायला लागेल तुमच्या या आळशीपणाला आपलं सॉरी या म्हणजे टॅलेंटला सर म्हणजे इतकी मोठी गोष्ट 30 सेकंदात सांगणं जबरदस्त सर एखाद्या वेळेस मला पण द्या थोडासा चान्स पण सर मी आज ठरवलंय का मी इकडे ऍड करायचं म्हणजे काय झालंय आमचे जे गावातले जे आहेत ना खास दुकानदार त्यांनी एक नवीन दंतमंजन शोधून काढलं साळुंदर छाप दंतमंजन त्याची ऍड अरे तिकडे नको बघू रे गोड पोरा अरे हा सर काय ना चेहरा बघा सर एक मिनिट सर प्लीज बस काही नाही सर बस एक वाक्य आहे पटापट म्हणा 30 सेकंदाची ऍड आहे मडकई मडकं फडकई मडकं फडक्या मडक्याने मडक्याचा मळ पुसावा तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा मळ फडक्याला पटकन म्हणायचं आणि त्याच्या पुढे लगेच जोडून द्यायचं तर हे तुमच्या सुंदर दातांचं राज काय कळलं ना सर तोपर्यंत तुम्ही पाठ करा तोपर्यंत सर आम्ही काय केलं ऑलरेडी म्हणजे कास्टिंग केलेली आहे लेडीज कास्टिंग म्हणजे आमचे टाकरखेडा शंभूला मिस टाकरखेडा शंभू म्हणून स्पर्धा झाली होती तिथल्या मिस टाकरखेडा शंभू सुंदरी मृणाल बाबू चंबू मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार काय ते बॅलन्स मग एवढे मोठे हेच घालून द्यायची गरज होती काय स्लीपर घालायचं ना बॅलन्स नाही अरे सर प्लीज तुम्ही बसू नका सर या ना काय बस काहीच नाही यांना म्हणायचं फक्त तेच मडका फडका ते तुम्हाला सांगितलं ना सर मडकाई फडका फडकाई मडका मडक्या फडक्याने फडक्याचा मळ पुसावा तर फडक्याचा मळ मडक्याला मडक्याचा नेहमीच आपलं सर आणि त्याच्यापुढे लगेच विचारायचं काय तर तुमच्या सुंदर दातांचा राज काय तर तुमच्या सुंदर दातांचा राज काय हा बाळा हिरोला घेऊन ये हिरोला घेऊन ये अरे हाच हिरो आहे काय बाई करायचं आता तुमचा डायलॉग माहिती ना मॅडम काय आहे माझा का म्हणजे माझ्या स्वच्छ सुंदर मोती दंतांचे राज आहे माझ्या स्वच्छ सुंदर हस्तिदंताचा राज हस्तिदंत नाही ग मोती दंताचा राज आहे सालिंदर छाप दंत म्हणजे दलिंदर छाप माझ्या स्वच्छ सुंदर मोती दंतांचे राज आहे सालिंदर छाप दंत मंजन सर ऍक्शन मडकई फडकं फडकई मडकं काय मडकई फडकं फडकई मडकं फडक्याला पुसलं मडक्यानं काय प्लीज सर काय माझं करिअर पणाला लागलं तुम्ही हसू नका सर सर हसू नका सर सॉरी एकदा वाचू द्या माझं हे सर सगळं करिअर पणाला लागलं सॉरी तुम्ही हसू नका दिस इज नॉट अ कॉन्ट्रॅक्शन ऑन युअर वर्क सर सॉरी कॉन्सन्ट्रेशन एकदा परत एकदा वाक्य सांगा ना प्लीज अरे एकदम सिंपल आहे मडकई फडकं फडकई मडकं फडक्या मडक्याने मडक्या पुसतं तर मडक्याचा मळ फडक्याला फडक्याचा मळ मडक्याला तर तुमच्या सुंदर दातांचं राज काय थोडस शेवटी हास्य पाहिजे सर शेवटी थोडस असं स्माइल चेहरा पण एवढे अनुभवी लोक आहेत तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या ना मला पाठ होत नाही परवडत ना राजा बजेटमध्ये फक्त एकटा तूच आहेस ऍक्शन सर मडकई मडकं फडकई मडकं मडक्याला फडकं तो तर तुमच्या सुंदर दातांचा राज काय अरे काय तुमच्या गुडलेस मध्ये मोहरी आहे कशात गुडलेस टूथपेस्ट शब्द आहे तो टूथपेस्ट मध्ये मोहरी आहे का ऍक्शन मडकई फडकं फडकई मडकं फडक्याला मडक्याने पुसलं मडकं फुटलं तर तुमच्या सुंदर दातांचा राज काय काय तुमच्या कटलेट्स मध्ये मोहरी आहे काय कटलेस कुठून आणलं कटलेस टूथपेस्ट मध्ये मोहरी आहे का सिंपल वाक्य येत नाही तुम्हाला टूथपेस्ट मध्ये मोहरी सर मला काय प्रॉब्लेम आहे मी बोलीन सर मला येतं बोलता तुला येतं सर बोलून जाऊ का पटकन बोल पटकन तुमच्या बूथ मध्ये टेलिफोन आहे का ह्यालाच घ्या सर हा परफेक्ट आहे मोहरी शब्द लक्षात ठेव मोहरी सर मी काय म्हणतो मी टूथपेस्ट म्हटलं असं तुमच्याकडे बघितलं की मला पटकन मोहरी द्या ना प्लीज सर प्लीज ठीक आहे मोहरी म्हणजे शब्द द्या का मोहरी द्या आहेत का तुमच्याकडे नाही आता कुठे घेऊन फिरणार आहे प्लीज फक्त शब्द द्या ठीक आहे शब्द आप कंसंट्रेशन कीजिए ना प्लीज मेरा खर्चा वाया जा रहा है ये लास्ट एक है नहीं तो फिर मैं मेरा खर्चा वाया जा रहा है हा चला रेडी त्याला देतोच त्याला आता हे राहू द्या ना असं नको का एवढा खर्च नाही रे चिटिंग बिटिंग मध्ये म्हणजे 4 कॅमेरे कुठून आणायचे घरी पाहिजे इतनंच बोलू का हा इतनंच बोलू का तू घरी जाऊन बोलला तरी चालेल
निघायचं निघायचं तुझं काय आता दुसरं काहीतरी. अरे हे घे चला निघायचं चला. सर एक बोलू शेवट. हा बोला बोला तुम्ही बोला आता. ऍक्शन बोला सर. हा इथं असं करायचं ना सर. समोर कसंही धरा 2 वाक्य बोला फक्त. ऍक्शन. तुमच्या मोरीत आंघोळीला पाणी आहे. नाटकांची तर चर्चा आपण करतोच आहोत, पण प्रत्येकाला आता थोडीशी उत्सुकता लागलेली आहे की नाटकामध्ये नक्की काय आहे. मग नाटकाची एखादी जर झलक आम्हाला इकडे बघायला मिळाली, या नाटकातला एखादा जर छोटासा पार्ट आम्हाला बघायला मिळाला तर खूप मजा येईल. एक नवरा बायको, एक बॉस, आणि तो सेक्रेटरीच्या प्रेमात पडला. त्या सेक्रेटरीला असं वाटतं की मी तिच्या प्रेमात आहे, मला असं वाटतं की ती माझ्या प्रेमात आहे. त्याप्रमाणे कदाचित माझ्या बायकोला हा संशय येत असतो. त्याच्यानंतर तिचा प्रियकर तिकडे येतो आणि मला असं वाटतं की माझी बायको त्याच्या प्रेमात आहे. असं सगळं बरंच गोंधळ आहे त्याच्यात. प्रेक्षक नक्की एन्जॉय करतील. हॅलो 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 हॅलो. हॅलो. संपर्क झालाय आपला, पुढे बोला. मी पण रेंजमध्ये यायचाच प्रयत्न करत होतो. मी राजीव जोशी. राजीव जोशी. राजीव जोशी. कुणी हवंय का आपल्याला? हो हो. यांना भेटायला आलाय का तुम्ही? नाही तसंच काही नाही आहे. मला भेटायला आलाय का तुम्ही? नाही म्हणजे तसंही काही नाही आहे. तसंही नाहीये. मग नेमकं कसं आहे ते जरा सांगायचा प्रयत्न कराल का प्लीज? तोच करतोय म्हणजे मी मगाचपासनं, पण होत नाहीये प्रयत्न. एक मिनिट, मी एक सजेस्ट करू. तुम्ही जरा बसा आणि मग सांगायचा प्रयत्न करा. व्हेरी गुड. म्हणजे काहीतरी होईल म्हणजे त्याने नाही का? काय झालं? तरी म्हणलं होतं गुलाब नको म्हणून. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाऊ स्वीट. पण तुम्हाला नाही, जाऊ दे, बसा ना. मी काय म्हणते, आय एम व्हेरी सॉरी. मला ना पूर्वी तुम्हाला कुठे बघितल्याचं आठवतच नाही आहे. अहो कसं आठवेल, कारण तुम्ही बघितलं नाहीच आहे मला पूर्वी. ओ मस्त आहे. मस्त मस्त आहे गार्डन तुमचं. म्हणजे बघा ना, झाडं कशी अशी झाडासारखी दिसत आहेत. आणि ते पेरूचं झाड बघा, आहा काय वाढलंय. ते पिंपळाचं आहे. अच्छा, म्हणजे त्याला पेरू येत नसतील, पण काय वाढलंय, काय वाढलंय ते. आणि तो कारल्याचा वेल बघा. वेल. तुम्ही कुठून आलात? मी मुंबईतून आलोय. तरीच निसर्गाचं एवढं कौतुक वाटतंय तुम्हाला. आम्ही इथे लोणावळ्यातच राहतो ना, आम्हाला सवयीच आहे हे. नाही पण मस्तच मेंटेन केलंय तुम्ही. खरंच नाही, शपथ नाही, ही सगळी ह्यांची मेहनत आहे. अहो मी गार्डन बद्दल नाही, मग तुमच्याबद्दल बोलतोय. म्हणजे तुम्ही स्वतःला छान मेंटेन केलंय. कळलं नाही मला. आता तुम्ही कदाचित माराल मला, पण मला वाटलं होतं त्यापेक्षा तुम्ही बऱ्याच तरुण निघालात आणि सुंदर सुद्धा. बसा ना. हो. परक्यासारखे उभे का? बसा बसा. हॅलो हॅलो राणी, मला तुला आत्ता भेटायचंय. हा सर, मी आले, इथेच आले. बघ मला ताबडतोब भेटायचं. सर मी तुमच्या घरीच आहे. म्हणजे सर वळा वळा. हॅलो सर. अगं तू आता इथे कशी काय? सर तुम्हीच आता म्हणालात ना की मला तुला ताबडतोब भेटायचं, म्हणून लगेच आले. पण ताबडतोब म्हणजे इतक्या ताबडतोब नाही का? हो का? सर मलाही जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अरे मग येण्याआधी फोन नाही का करायचा? सर कधीपासून फोन करते, पण तुम्ही एकदा फोन कट करत होता. पण उचलल्यानंतर नीट बोलत होता, तर रेंज नव्हती. अगं कळत नव्हतं. ही समोर होती ना. ह्या? हा पण त्या माहेरी जाणार होत्या ना सर? नाही गेली ना. हो का? बरं झालं. नाही म्हणजे सर तुम्ही माझी त्यांच्याशी ओळख का नाही करून द्या?
नेवर नेवर. का? अगं 2 कारणं आहेत त्याला. कोणती? एक, मी तिला सांगितलं की माझी सेक्रेटरी आहे ना ती काकूबाई आहे. काय? आणि तुला बघितल्यानंतर तिला नक्की संशय येणार. आणि दुसरं कारण? दुसरं कारण तिचा बॉयफ्रेंड आता आलाय. कम अगेन? काय? आय मीन टू से कम म्हणजे परत या, म्हणजे परत बोला. हा. काय म्हणाला तुम्ही? तिचा बॉयफ्रेंड आलाय. बॉयफ्रेंड? बॉयफ्रेंड? हा. बॉयफ्रेंड? तुमच्या बायकोचा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे? हो ना. आणि तो आता आतमध्ये. कुठे आत? आतमध्ये म्हणजे राणी. हॅलो राणी. किचन मध्ये? हो हो. किचन मध्ये? किचन मध्ये. तो किचन मध्ये आहे. सर, तुम्ही त्याला घरात कसं घेतलं? अगं मी नाही घेतलं, तिने घेतलं. अहो पण तुम्ही काही रिॲक्ट नाही केलं का? रिॲक्ट केलं ना मी. कसं? लग्नाला परवानगी दिली. काय? म्हणजे तिला नाही का, त्याला. आता तिच्याशी मी लंच नंतर बोलणार आहे. सर ही काय तुमची बिझनेस मीटिंग आहे का लंच नंतर बोलणार? येस. बस काय बसू इकडे? माझ्या डोक्यात नाही कल्पना आली. बोला ना. म्हणजे कल्पना अशी आहे की ते त्यांची मंगलाष्टक म्हणायची. नाही त्यांची नाही, आपली. नाही तू बस. सर म्हणजे मी म्हणजे मला तेच बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे काय मंगलाष्टक? हो येतो. आठवण गुलाम या नाटकातला एक छोटासा प्रवेश आम्ही सादर करतो, ज्याच्यामध्ये मेघाचा न पुरुष न बाई असा एक मित्र तिच्या घरी निसर्गाचा कॉल अटेंड करायसाठी येतो आणि त्याचा स्वाभाविकपणे तिच्या नवऱ्याला राग येतो. सादर करतो. ए बघे, हा अभद्र वीरभद्र तेच ते. तुझ्या ड्रेनेजच्या पाईपला सांगून ठेव, असं सारखं इकडे यायचं नाही. कधी कपडे धुवायला, कधी आंघोळीला, कधी हे असं. अरे बाहेरही स्वच्छतागृह आहेत म्हणावं, नको तिथे मैत्रिणी हक्क नको दाखवायला. जेव्हापासून घराची स्वच्छता मी करतोय याचं येणं असं वाढतच चाललेलं आहे. मान आणि आवाज दोन्ही खाली. कोणी कधी कशाला घरात यायचं हे तू ठरवायचं नाहीस. तू गुलाम आहेस. आणि हा, तुझी विश्रांती झाली असेल तर तू तुझी कामं सुरू कर. चल. व्हॉट? जा. कशा होत्या पूर्वीच्या बायका आणि या आजच्या बायका. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. काय ही स्थिती करून घेतलीत मिस्टर घनश्याम. ज्या यक्कसची स्त्रीच्या गालावर 5 बोटं उमटवायची, तिच्या तालावर नाचण्याची वेळ आली आहे. सोसले जिच्यासाठी चटके आणि चाललो टोकदार काट्यांवर. नुसतं प्रेमानं बघणं सोडा, मारतीसारखी फाट्यावर. शेण खात हिंडलास ना म्हणून कुऱ्हाड पडली पायावर. अजून जर आगाऊपणा केलास ना तर पाय जातील ढगात आणि आपटशील चांगला थोवाडावर. हीच बाई लग्नात नाव घेताना लाजत होती. कुणाचा विश्वास बसेल काय? नवऱ्याला नावं ठेवताना उत्स्फूर्तपणे सुचत. पण लक्षात ठेव मेघा, कधीतरी ही का रात्र संपेल आणि एक नवीन दिवस उगवेल आणि परत मावळेल सुद्धा. हा एक अर्धचंद्र ग्रहण लावायला. हे यू मिस्टर गुलाम, मेघू डार्लिंग एकटी आहे असं समजायची अजिबात गरज नाही, कळलं ना? हा तिची एक छकुली तिच्या बरोबर ते दिसतंय मला. तुझ्या या असल्या कुत्सित बोलण्याने मी काही असा पेटून वगैरे उठेन असं तुला वाटत असेल ना, तर ते तू विसर. तू आणि पेटून? अरे बारीक अशी टुचूक अशी ठिणगी जे उडाली ना, पुष्कळ झालं. असं चांगले फटाकेच उडवतो. मेघू डार्लिंग, बघितलंस माझा पायगुण? काय? मी आलो आणि पाणी आलं. तू हात बघायला. अय्या, आलं पाणी. मग काय? ए दळभद्र्या, तुला बघ काय म्हटली. काय ग बाई, तुला म्हणते ती? मला का? तुला बघतो काय असा गुलाम आहेस ना तू. सारखी आठवण करून द्यावी लागते. भांडी, कपडे, लादी, पोछा सगळं करायचं. चल. आणि हा, जमलंस तर सगळी जळमट पण काढून टाक. तुलाही ना मेघू डार्लिंग सारखी आठवण करून द्यायला लागते. काय झालं आता गुलाम आहे ना तो, मग जमलंस तर काय म्हणावं काढच. येस. चल. आलं का लक्षात? एक जरी जळमट मला दिसलं ना तर तुला जळमट लागेस तर मी सिलेंडरला बांधून ठेवीन. चल. काय मंडळी, मजा येते ना. हे नाटकाचे प्रयोग असेच चालू राहावेत असं वाटतं. नुसती झलक नको तर अख्खं नाटक पुढे चालू राहावं. नाही हे चालू राहणार आहे. उद्याच्याही भागात आपण या सगळ्यांना भेटणार आहोत. पण कसं असतं, थोडंसं नाटक बघितल्यानंतर थांबायचं असतं, कारण मध्ये मध्यंतर असतं. मग मध्यंतरामध्ये वडा येतो, चहा येतो,
तो फक्त आपण घेऊयात आणि उद्याच्या भागात याच कलाकारांच्या सोबत पुन्हा एकदा हीच धमाल करायला भेटूयात. मी तुम्हाला विनंती करतो उद्याच्याही भागामध्ये तुम्ही आमच्या सोबत राहा. माझी रास मिथून आहे सर. तर खड्याविषयी थोडंसं सांगता का? काय रस्त्यात सापडलेला चांगला खडा घाला. नाही सर, मला मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे.